Hello my dear friends and welcome to the English class of 4th standard NCERT Marigold. We are doing unit 7, the poem A Watering Rhyme. ओके तर तुम्ही नवीन असाल चॅनलसाठी तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला, कारण तुम्हाला पुढचे अजून लेसन्स मिळतील, पोएम्स मिळतील आणि प्लेलिस्ट ज्याच्यामध्ये सगळे लेसन्स आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि प्लीज शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत. ओके, सो त्यांनासुद्धा त्यांची मदत होईल. सो लेट्स स्टार्ट विथ द पोएम. आता ही पोएम गार्डनमधली आहे. आपण जे झाडांना पाणी घालतो ते कसं घालायचं, कधी घालायचं हे या पोएममध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. सो अर्ली इन द मॉर्निंग ऑर द इव्हनिंग आर. तर एकदम सकाळी सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी. इव्हनिंग आर म्हणजे संध्याकाळच्या वेळी. आर द टाइम्स टू वॉटर एव्हरी काइंड ऑफ फ्लावर. तर हीच ती वेळ आहे. तर ह्या वेळा आहेत अर्ली इन द मॉर्निंग अँड इव्हनिंग आर टू वॉटर एव्हरी काइंड ऑफ फ्लावर. तर फुलझाडं, ज्यांना झाडांना फुलं वगैरे येतात त्या फुलझाडांना किंवा कोणत्याही झाडांना ही या वेळा दोन्ही योग्य वेळा आहेत पाणी घालायला. ओके. वॉटरिंग ॲट नून डे. नून डे म्हणजे दुपारच्या वेळेला. वॉटरिंग ॲट नून डे वेन द सन इज हाय. जेव्हा कडक ऊन असतं दुपारच्या वेळेला, नून डेला, नूनमध्ये डझंट हेल्प द फ्लावर्स. ते झाडांना फुलांना तेव्हा पाणी घालणं योग्य नसतं. त्यांना त्याची मदत होत नाही. डझंट हेल्प द फ्लावर्स, ओनली मेक्स डेम डाय. तर अशा वेळेला पाणी घातलं तर ते पाणी त्यांना पुरत नाही आणि झाडं कदाचित मरू शकतात. ओके. ओनली मेक्स डेम डाय. ऑल्सो वेन यू वॉटर ॲट द रूट्स. आणि तुम्ही जेव्हा पाणी घालतात तेव्हा झाडांच्या मुळाशी पाणी घालायचं. वॉटर ॲट द्या रूट्स. फ्लावर्स कीप द्या माउथ्स वेअर वी शूड वेअर आ बूट्स. तर झाडांचं तोंड म्हणजे आपण तोंडाने पाणी पितो. ओके, माउथ. तर झाडांचं, फ्लावर्सचं माउथ कुठे असतं? फ्लावर्स कीप देअर माउथ्स वेअर वी शूड वेअर आ बूट्स. तर आपण जिथे आपल्या पायात बूट घालतो, म्हणजे आपल्या शरीराच्या अगदी तळाशी जिथे आपण बूट घालतो त्या फुलझाडांच्या त्या तळाशी त्यांचं तोंड असतं आणि तिथून ते पाणी पितात, असा त्याचा अर्थ आहे. फ्लावर्स कीप द्या माउथ्स, त्यांचं तोंड, वेअर वी शूड वेअर आ बूट्स. तर अगदी त्यांच्या मुळापाशी, जिथे आपण आपल्या मुळापाशी आपण पायांना बूट घालतो तर त्यांच्या मुळापाशी त्यांचं तोंड असतं आणि तिथनं ते पाणी पितात. सोक द अर्थ अराउंड देम. देन थ्रू ऑल द हीट द फ्लावर्स विल हॅव वॉटर फॉर द्या थर्स्टी फीट. तर आजूबाजूची माती असते त्याला पण पाणी घाला आणि ती ओली करा. ओके, ती भिजवा. सोक द अर्थ अराउंड देम. तर झाडांच्या मुळाच्या आजूबाजूची माती असतात त्यांना पण पाण्याने भिजवा. सोक द अर्थ अराउंड देम. देन थ्रू ऑल द हीट द फ्लावर्स विल हॅव वॉटर. तर ते एवढं गरम झालेलं आजूबाजूची माती असते ती थंड होणार आणि ते झाडांना पाणी मिळणार त्या गरमीतून. थ्रू ऑल द हीट द फ्लावर्स विल हॅव वॉटर फॉर द्या थर्स्टी फीट. म्हणजे त्यांना तहानलेल्या त्यांच्या मुळाशी पाणी मिळेल. थर्स्टी फीट म्हणजे पायथ्याशी, म्हणून त्याला सुकलेलं फीट म्हणजे सुकलेली जागा. फीट म्हणजे तळाशी इथे संदर्भ. ओके, त्यांची थर्स्टी फीट म्हणजे वाळलेली माती जी असते त्यांना आता पाणी मिळेल. सो द फ्लावर्स विल हॅव वॉटर फॉर द्या थर्स्टी फीट. ओके, तर अशी ही कविता आहे. परत एकदा ऐका. काय क्वेश्चन्स असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि प्लीज प्लेलिस्ट फॉलो करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला परत भेटेन. टिल देन टेक केअर अँड बाय.